लातूर जिल्हा परिषदेवर अखेर महायुतीने सत्ता स्थापन केली आहे। लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली आहे। या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महायुतीतील भाजपाच्या उषाताई पाटील या 34 मतांनी विजयी झाल्या आहेत, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दयानंद सोरवशे हे देखील 34 मतांनी निवडून आले आहेत। त्यामुळे या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, भाजपचे नेते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार, भाजपाचे आमदार रमेश कराड यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला आहे। चांगल्या पद्धतीनं लोकशाही मार्गानं आज लातूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सुद्धा महायुतीचा या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून या ठिकाणी 34 मतं घेऊन त्या ठिकाणी निवड त्या ठिकाणी झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा 34 मतं घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा अजितदादा पवार ताई या सर्वांचे आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्यांनी या ठिकाणी आम्हाला महायुती करण्यासंदर्भामध्ये परवानगी दिली आणि आज महायुतीचाच दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी मोठ्या फरकाने त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि सर्व जिल्ह्यातले नेत्यांनी एक संघपणे एक दिलानं त्या दोन्ही नावाची शिफारस त्या ठिकाणी केली आणि दोन्ही आज त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्याचा आनंद आम्हाला त्या ठिकाणी आहे। नाही, असं काहीच नव्हतं, चर्चा होती। जे काही नाव येणार होतं एकत्रित एक विचाराने सर्वांनी एक संमतीने त्या ठिकाणी नाव ठरवलेलं आहे आणि प्रत्येकाने असं ठरवलं होतं की हे नावाला नाव देत असताना प्रत्येक जण आपल्या ह्याच्याप्रमाणे नाव प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या भागात, पण आम्ही सर्वांनी असा एक प्रस्ताव समोर ठेवला की प्रत्येक सदस्याला काम करण्याची चांगली संधी मिळायला पाहिजे। या माध्यमातून प्रत्येकाला आम्ही 6.25 वर्षाच्या माध्यमातून प्रत्येक जण काम करत अशी भूमिका सर्वांनी एकत्रित एक विचाराने घेतली।